नमस्कार मित्रांनो, PTC इंडिया फायनान्स ओके हा एक शेअर आहे ज्याचे सध्या 28 रुपयाला आला आहे. हा रिझल्ट्स चांगले आले आहेत, फक्त सेल्स कमी झाले आहेत, प्रॉफिट मात्र भरपूर वाढलेले आहेत आणि सेल कमी झाल्यामुळे आणि बेसिकली फायनान्सिंग कमी झाल्यामुळे हा शेअर खाली आलेला आहे 28ला आणि आता 53 भाव होता 2 वर्षापूर्वी. ओके, PBI फक्त 6.2 आहे. ओके, रिटर्न ऑन कॅपिटल 9.8% आहे, रिटर्न ऑन इक्विटी 8.2% आहे, बुक व्हॅल्यू 46 आहे आणि हा शेअरचा भाव आहे 28 रुपये. शेअर मार्केट किती इररिस्पॉन्सिबल असू शकतं किंवा इरॅटिक असू शकतं त्याचा उत्तम नमुना आहे. बुक व्हॅल्यूच्या खाली हा शेअर कोट होतं आहे जवळजवळ 70%ला. ओके, बुक व्हॅल्यू 46 आणि कोट होतं आहे 28, ऑलमोस्ट लाईक 50%ला कोट होतं आहे हा शेअर. ओके, आणि एक महिन्यापूर्वीच 34 होता आणि आता 28 आहे. ओके, इक्विटी 642 करोड आहे, फेस व्हॅल्यू 10 आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये स्प्लिट व्हायचे पण चान्सेस असू शकतात. PTC इंडिया या कंपनीची ही सबसिडरी आहे, PTC इंडिया फायनान्स नावाची. ओके, आणि एका वर्षाचा PBT ह्याचा वाढलेला आहे 124% वाढलेला आहे आणि मार्केट प्राईस 13% पडलेली आहे. म्हणजे किती नाइंसाफी आहे बघा. ओके, शेअर मार्केटमध्ये प्रॉफिटेबिलिटी वाढूनसुद्धा शेअर पडलेला आहे किंवा पाडलेला आहे, वॉट एव्हर इट इज. पण त्याच्यामुळेच ही अपॉर्च्युनिटी असते आणि अपॉर्च्युनिटी घ्यायला आपण शिकलं पाहिजे. ओके, आणि पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये इश्यूज नवीन काय येणार नाहीत. आत्ता पडल्याचं एकच कारण मला दिसतं की ह्यांचे NPA पण कमी आहेत. ओके, बाय द वे NPA पण रिकवर झालेले आहेत, पण सेल्स मात्र वाढलेलं नाही आहे, म्हणजे डिस्बर्समेंट वाढलेलं नाही, फायनान्सिंग वाढलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हा स्टॉक व्हॅल्यू स्टॉक झालेला आहे. ओके, फ्रॉम ग्रोथ स्टॉक. ओके, आधी ग्रोथ स्टॉक होता कारण थपाथप हे लोक लोन द्यायचे. आता PTC फायनान्सने लोन कमी दिलेलं आहे कारण याच्यामध्ये या कंपनीमध्ये थोडेसे प्रॉब्लेम झाले होते. 1 वर्षापूर्वी इंडिपेंडंट डायरेक्टरने रिझाईन केलं होतं, नंतर मॅनेजिंग डायरेक्टर पण बदलला वगैरे वगैरे. त्याच्यामुळे एकदा विश्वास उठला कंपनीवरचा की तो विश्वास कायमचा निघून जातो, असं शेअर मार्केटमध्ये असतं. त्याच्यामुळे हा शेअर 28ला येऊन थांबलेला आहे. बघा, तुम्हाला याचा अभ्यास करून PPT बघा, नंतर ॲन्युअल रिपोर्ट वाचा आणि टेक्निकल ग्राफ बघा. ओके, टेक्निकल ग्राफ बघून असं वाटतं की हा शेअर घेण्यासारखा नाही आहे, पण जेव्हा वाढायला लागेल, परत जेव्हा 32ला येईल तेव्हा मात्र तुम्ही हा शेअर नक्कीच घेऊ शकता, कारण 32चा 40 कधी होईल कळणारच नाही. इट कॅन हॅपन इन 1 वीक ऑर 2 वीक्स. ओके, आता आपण गेल्या आठवड्यात बघितलं काही शेअर एकदम 10% 15% वरती गेले, तसंच हा शेअर पण एकदम वरती जाऊ शकतो, कारण खाली पडण्याचं कारण अगदीच क्षुल्लक आहे आणि त्यांचं फायनान्सिंग जर वाढलं, ओके, डिस्बर्समेंट जर वाढलं तर हा शेअर परत 53ला अर्लियर पीकला जाऊ शकतो. आणि इग्नोर शेअर आहे, आपण सध्या इग्नोर शेअर बघतोय की ज्याला एंट्री पॉईंट आत्ता बरोबर आहे असा. ओके, अभ्यास करा आणि सोच कर, समज कर, इन्व्हेस्ट करा. थँक्यू सो मच.